नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आजचा दिवस तुमचा आनंद जावो ही स्वामींच्यांनी प्रार्थना. तर आता वाजले 4 आणि आईने काढून आणले शेतातले केळीचे घड. 2 केळी तुटून पडल्या होत्या, त्या आणले आहेत. तर मीच म्हणलं घेऊन ये, कारण काय होते की उगाच पडून कुसून जातात. त्याच्यापेक्षा आणून त्याची सालं काढून त्याची काप करून वाळत घालू आणि नंतर एकादशीला ते फ्राय करून खाता येतील. बाबाची वगैरे आमच्या एकादशी असते, ते वारकरी आहेत ना, त्याच्यामुळे म्हणून ते आणून घेतलेत. आता ते सोलायचं काम चालू आहे. तर तुम्हाला सोलायची मी टेक्निक दाखवणार आहे आणि किती केळीचे घड आणले ते पण दाखवते. तर मंडळी बघा, ही आईनं एक घड केळीचा घेऊन आले आणि ही एवढे सोलून पण झाले. आता बाकीचे मी तुम्हाला सोलून दाखवते. ह्या आजीनं आमचे सोलून ठेवलेत. आता मी तुम्हाला सोलायची टेक्निक दाखवते. हे वेळी घेतले, तुम्ही चाकू पण घेऊ शकता. आणि हे आहे केळं. तर ह्याला असं डीप कट मारायचं. ही चीज आहे ना, इथून पहिल्यांदा हे साईडचं हे तोडून घ्यायचं जरासं असं, आणि इथं एक डीप कट मारून घ्यायचं. अशा प्रकारे कट मारून घेतला ना, मग हे आहे ना साल, ती अशी सोलायची. अशी आपोआप निघत जाते ती एका बाजूला अशी अशी. हे बघा किती छान सोलून निघालं ना. अशा प्रकारे सोलून घ्यायचं. तुम्हाला मी अजून एक दाखवते. हे केळं आहे, तर हे साईडचं कट करून घ्यायचं आणि ह्याला कट मारून घ्यायचा असा डीप. व्यवस्थित कट मारून घ्यायचा बरं का, नाही तर सोलणार नाही केळं असं. अशा प्रकारे हे बघा. आमच्याकडे केळी भरपूर आहेत. तर असे कधी पण घड तुटून पडतात. मग त्याचं काय करणार, ते उगाच कुसून जातात, खराब होऊन जातात. त्याच्यापेक्षा आणून अशा प्रकारे तुम्ही सोलून त्याचे काप करून वाळवू शकता. एकादशी म्हणा किंवा उपवास असेल त्या दिवशी ते उपयोगाला पडतात. आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहे ना, म्हणून आम्हाला माहिती आहे सगळं कसं काय करायचं आहे. जरी नोकरी केलो तरी पण शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे सगळं माहिती असावंच लागतं, नाहीतर काय उपयोग नाही. सगळं यायला पाहिजे माणसाला.
तुम्ही अशा प्रकारे सोलू शकता। हे बघा किती छान निघतात। 1 ते 1 मिनिट लागतं 1 केळ सोलायला। त्याच्यात काहीच अवघड नाहीये। हे बघा अशा प्रकारे मी सर्व केळी सोलून घेते। हे बघा ही सर्व ती सोललेली केळी आहेत। आता याचे काप करून घ्यायचे, अशी किसणी घ्यायची आणि याच्यावरती असे हे बघा अशा प्रकारे काप तयार होतात। पातळ काप करून घ्यायचे सर्व केळ्यांचे। हूं कर जरासा हूं कर हूं कर हूं कर हूं मला लई कळताय मला। वही क्या बरूस नसा वही क्या हूं 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 ताय ते नानू ताय तलुले जाय माझा बाबू ताय तललाय। अगो बाई अगो बाई अगो बाई अगो बाई आलस आला आलस आला आलस बी येताय तुम्हासना आलस बी येताय ओलस बी येताय ओलस बी येताय काय हं शोनू ओलस बी येताय काय हं का ग माझं पिल्लू काय ते जरासं आणि 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 कसे ते कसे ते कसे ते कसे ते कसे ते कसे ते अशो अशो शोनू शोनू अशा काय ते ओगो बाई ओगो बाई ओगो बाई ओगो बाई ओगो बाई ओगो बाई काय ते काय ते हो काय ते सोंडा तो सोंडा तो सोंडा तो सोंडा मी बघा हा तिकडं सावली असं पाडते तर पिल्लू तिकडे बघायला आणि परत इकडे बघणार बघा बघा कुठून येते सावली म्हणून हिच्याकडे बघायला म्हणजे किती
डोकं चालतं लहान मुलांचं पण. तो असा फिरत 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 तिकडे गेला. हो हो हो. आणि माझ्याकडे नाही बघत बसले आता. बघा काय चालू काय चालू काय तर चालू आहे त्याचं. नानू काय ते? नानू हे नानू. असं उलट पालतं पडायचं चालू आहे बघा. आज पहिल्यांदा एवढा झालाय हा काय. ती प्रयत्न चालू आहेत. आणि सरळ